jungle. मिरजेत भर दिवसा थरारक खुनी हल्ला, शिव अतनीकरवर तलवार, कोयत्याने सपासप वार। मिरज शहरातील सावंत प्लॉट परिसरात राहणारा प्रदीप उर्फ शिव अतनीकर वय 28 याच्यावर भर दिवसा धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याने मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे। टाकळी मिरज रोडवरील चांद मशिदीसमोर दुपारी 2:30च्या सुमारास ही थरारक घटना घडली। जुन्या गँगवॉरच्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा असून हल्ल्यामागे कुख्यात गटाचा हात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप उर्फ शिव अतनीकर हा कुपवाड येथील मित्रासोबत जेवण करून घरी परतत होता। घरापासून काही अंतरावर मुख्य रस्त्यावर तो मित्राची मोटरसायकल घेऊन पुढे आला असताना त्याचे अन्य 2 मित्र मागून येत होते। याचवेळी दबा धरून बसलेल्या 5 ते 6 हल्लेखोरांनी स्विफ्ट कारमधून येत त्याच्या मोटरसायकलला मागून जोराची धडक दिली। गाडी आडवी लावून हल्लेखोरांनी क्षणार्धात वाहनातून उतरून शिव अतनीकरवर तलवार आणि कोयत्याने सपासप वार सुरू केले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अतनीकरला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही। प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर 4 ते 5 गंभीर वार केले असून पोटावरही तलवार आणि कोयत्याने वार करण्यात आले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अतनीकरला पाहून त्याचे मित्र मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते। या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिव अतनीकर याला तात्काळ खाजगी वाहनातून मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। दरम्यान हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला। झटापटी दरम्यान हल्लेखोरांच्या स्विफ्ट कारची नंबर प्लेट, वाहनातील स्क्रीन गार्ड तसेच मूठ तुटलेला कोयता आणि तलवार घटनास्थळीच पडून राहिल्याचे आढळून आले। काही प्रत्यक्षदर्शींनी तोंडाला रुमाल बांधलेल्या हल्लेखोरांनी कार आणि बुलेट मोटरसायकलच्या साहाय्याने येऊन हल्ला केल्याचे सांगितले। शिव अतनीकर याच्यावर यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे समजते। काही वर्षापूर्वी टाकळीकर रोडवरील एका हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीत अतनीकर आणि सध्या संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या गटामध्ये वाद झाला होता। त्याच जुन्या वैमनस्यातून हा रक्तरंजित हल्ला घडवून आणल्याची चर्चा सुरू असून पोलीस तपासातून सत्य समोर येणार आहे। घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल किल्डा आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या। पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे जप्त केले असून संशयिताच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे। या घटनेनंतर सावंत प्लॉट, टाकळी रोड आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरात तणावपूर्ण मात्र शांततेचे वातावरण असून शहरात पुन्हा एकदा गँगवॉरच्या चर्चांना उधाण आले आहे। मी प्रणिल किल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये टाकळी रोड या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये शिव उर्फ प्रदीप सदाशिव अटनीकर या तरुणाला मारहाण झालेली आहे, ज्यामध्ये धारदार शस्त्रांनी मारहाण केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। सदर तरुणाला शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्यासोबतच घटनेमधील जे काही संशयित आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची विविध पथके रवाना करण्यात आली आहे। सदर झालेल्या घटनाची जे काही मूळ कारणं असतील त्याचासुद्धा आम्हाला तपासामध्ये शोध घ्यायचा आहे। प्राथमिक माहिती घेतली असता यामध्ये आरोपी हे परागंदा आहेत, त्यासोबतच फिर्यादी हा ॲडमिट आहे, त्यामुळे एक्झॅक्ट कुठल्या कारणामुळे झालेला आहे हे सध्या आम्हाला सांगता येणार.